नमस्कार. आजच्या या लेक्चरमध्ये आपण ह्या बढतीचे महत्त्व काय हे या ठिकाणी बघणार आहोत. प्रमोशन हे कोणत्याही सेवेतील एक फार मोठे आकर्षण आहे. मग ही सेवा शासकीय असो, निमशासकीय असो किंवा खाजगी असो, प्रत्येक प्रकारच्या ह्या सेवा काळामध्ये सर्वात मोठं आकर्षण याचं म्हणजे बढती आहे. कारण बढती म्हणजे केवळ वेतनवाढच नाही, तर बढती किंवा प्रमोशन म्हणजे कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ सोबतच कर्मचाऱ्यांची कार्य त्यांच्या जबाबदारीत होणारी वाढ होय. कार्य जबाबदारी यासोबतच कर्मचाऱ्यांच्या अधिकार सत्तेत त्यांच्या अधिकार सत्तेत सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते. आणि या कारणाने कर्मचारी हा वरिष्ठ पदावर कार्य करण्यास लायक समजून त्याला त्या ठिकाणी वरिष्ठ पदावर त्याची निवड व नियुक्ती ही करण्यात येत असते. आणि या पदाच्या अनुषंगानेच त्याला ह्या वरिष्ठ पदाच्या अनुषंगानेच त्याला त्या ठिकाणी वेतन, भत्ते, कार्य, जबाबदारी, इतर सुविधा सोबतच अधिकार ह्या बाबी त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. आणि ह्या कारणाने प्रत्येक कर्मचारी हा आपल्या होणाऱ्या प्रमोशनबद्दल हा मोठ्या प्रमाणात उत्सुक असलेला आपल्याला दिसून येतो. ही बढती हे कर्मचाऱ्याच्या कारकिर्दीतील एक अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा आहे, जे उच्च पद तसेच पगारवाढ, जबाबदारी आणि कामाची ओळख देते. यामुळे कर्मचाऱ्याचे मनोबल जे आहे ते वाढत असलेलं आपल्याला दिसून येते. आणि या बढतीच्या सोबतच कर्मचाऱ्याला कार्य करण्याची प्रेरणा सुद्धा त्या ठिकाणी मिळत असते. संस्थेच्या ध्येयपूर्तीसाठी असे कर्मचारी हे अधिक निष्ठेने कार्य करतात. हे व्यावसायिक विकासाचे आणि आर्थिक स्थिरता मिळवण्याचे एक प्रमुख साधन आहे. केवळ पगारवाढ मिळणे म्हणजेच प्रमोशन नाही, ही होणारी उच्च पदावर नियुक्ती ही या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व ठेवत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. या बढतीमुळं कर्मचाऱ्याला आपले काम करण्याची प्रेरणा ही अधिक सध्या विद्यमान स्थितीत तो ज्या पदावर काम करतो त्या ठिकाणी त्याच्या कामाचं मूल्यमापन होऊन त्याला प्रमोशन हे ऑफर करण्यात येतं. आणि अशा वेळी हे प्रमोशन त्याला मिळाल्यामुळं आपल्या कामाचा मोबदला आपल्याला मिळाला, त्याची एक किंमत आपल्याला मिळाली किंवा आपल्याला त्यापासून हे साध्य झालं, या बाबीतून त्याला उच्च पदावर देखील अधिक चांगलं उत्तम कार्य करण्याची प्रेरणा ही या प्रमोशनमुळं मिळत असते. आपण बघतो की बढतीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होते, हा त्याचा एक पहिला फायदा होय. कारण उच्च पदावर त्या पदाच्या अनुषंगाने जो काही स्केल निश्चित करण्यात आलेला असेल तो स्केल
ह्या कर्मचाऱ्याला प्रमोशननंतर लागू होतो आणि निश्चितच त्याच्या पगारामध्ये वाढ होते. सोबतच त्याला ॲप्लिकेबल असलेले जे काही इतर भत्ते व सुविधा ज्या आहेत ह्यासुद्धा त्या ठिकाणी मिळत असतात आणि ह्याचा परिणाम हा की त्याचं जीवनमान जे आहे हे जीवनमान सुधारते किंवा जीवनमानाचा दर्जा उंचावतो. सोबतच ह्या प्रमोशन मिळालेल्या कर्मचाऱ्याला नवनवीन जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मिळते आणि या नवनवीन स्वरूपाच्या जबाबदाऱ्यामुळे त्याला अनुभव, नेतृत्व, कौशल्य ही त्याच्यामध्ये विकसित होत असतात. जो कर्मचारी एव्हाना प्रत्येक कार्य प्रत्यक्ष स्वतः करीत होता, प्रमोशन नंतर उच्च पदावर ज्यावेळेस त्याची नियुक्ती होते, उच्च पदावर गेल्यानंतर काही व्यवस्थापकीय स्वरूपाच्या जबाबदाऱ्या ह्या त्याच्याकडे, त्या कर्मचाऱ्याकडे येत असतात आणि अशा वेळी तो कर्मचारी इतरांकडून कौशल्याने उत्तम रीतीने कार्य करून घेण्याचे कौशल्य आपल्या अनुभवातून त्या ठिकाणी अवगत करायला लागतो. निश्चितच तो त्या ठिकाणी ह्या व्यवस्थापकीय कौशल्याचा अवलंब करायचं त्या ठिकाणी शिकतो. म्हणजेच व्यवस्थापकीय समकक्ष कार्य ही एक नवीन जबाबदारी तो त्या ठिकाणी पार पाडित असलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीनं ह्या कर्मचाऱ्याच्या प्रमोशननंतर त्याच्या कौशल्यामध्ये विकास होतो. तसेच इतरांकडून कौशल्याने कामे करून घेऊन त्याच्यामध्ये एक नेतृत्व गुणसुद्धा या ठिकाणी तयार होतो आणि तो विकसित होतो. सोबतच आपण बघतो की प्रमोशनमुळे त्याच्या कार्याची दखल घेतली गेली, यामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वासही वाढतो आणि ते अधिक निष्ठेने कार्य करतात. सर्वात महत्त्वाची बाब ही आहे, कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास असणे हे कोणत्याही प्रशासकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक फार मोठी बाब आहे. कोणत्याही स्वरूपाचं प्रशासकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यामध्ये महत्त्वाची बाब ही आहे की त्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास, मनोबल हा त्या तोडीचा असायला पाहिजे. आणि प्रमोशनमुळे आपण बघतो की त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा मनोबल, कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास हा मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि त्यामुळे ते अधिक निष्ठेने कार्य करतात. सामान्यतः कर्मचारी हे निष्ठेने कार्य करीतच असतात, परंतु ह्या प्रमोशनसारख्या पद्धतीमुळं त्या स्थापनेतील कर्मचारी हे अधिक निष्ठेने त्या ठिकाणी कार्य करीत असलेले आपल्याला दिसून येतं. तसेच बढती ही इतर कर्मचाऱ्यांसाठी एक प्रेरणादायी गोष्ट ठरते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी आपोआपच उत्पादकता ही वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. कारण त्याला मिळालेल्या प्रमोशनामुळे इतरांनाही ही प्रेरणा मिळून ते आपल्या कार्याचं उत्पादकता वाढवण्यावर अधिक भर हे देत असतात. हे कर्मचाऱ्यांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी निश्चितच लाभदायक ठरते आणि सोबतच त्या ठिकाणी नवीन आव्हाने स्वीकारण्याची संधी ही त्यांना मिळत असते.
चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव म्हणून ह्या पदोन्नती, प्रमोशन, बढती ह्याकडे बघण्यात येतं. धन्यवाद.